हॅलो विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवाराचं हर्ष स्वागत करतो. बघा, आज एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे. याआधी खूप साऱ्या ट्रिक तुम्हाला दिल्या होत्या, ठीक आहे. त्यामुळे भरपूर जणांनी कॉपी केली. तर काही जण म्हणतात की इथून आणली तिथून आणली. आजची जबरदस्त ट्रिक ट्रिक बघून याला नाव काय द्यावं हे तू मला कमेंटमध्ये सांगायचं की सर या ट्रिकला नाव दे. आता काही बाणगुले म्हणतील परीक्षेला आलेले प्रश्न आहेत का, तर बघ 2024 ला आलेला पोलीस भरतीचा प्रश्न सुद्धा मी यामध्ये ऍड केलेले, जो कठीण आहे. ठीक आहे, सोपे प्रश्न तू तू यू चुटकियों में उडण दिसेल. आलं लक्षात. त्याआधी महत्वाचं अजून एक गोष्ट सांगतो. तुम्ही पोलीस भरती करताय तर पोलीस भरतीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर रोज 50 क्यूज पडतात. बघा, विश्वास अकॅडमी ऑफिशियल हे ग्रुप जॉईन करा. बघा, 1252 प्रश्न टाकलेले आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी म्हणतोय, मराठी व्याकरण, चालू घडामोडी, ह्या सर्वांचे पोल 2024च्या आता प्रश्नांची मी चालू करायला सांगितले. त्यामुळे बघा 1252 प्रश्न पडले, म्हणजे येणाऱ्या भरतीपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न इथं सोडवता येतील. बघा, हे बुद्धिमत्तेवर प्रश्न आहे. बघा, वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे सर्व ऍड केलेले. बघा, गणितावरचे प्रश्न. त्यामुळे प्रत्येकाने हे आपलं चॅनेल जॉईन करा, जेणेकरून तुमचा काय होईल, फायदा होणार आहे. चालेल. आणि हे ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट दिलेले आहेत. त्यानंतर आपल्या टेस्ट सिरीज आहेत, पेड बॅचेस आहेत. त्यामध्ये महत्वाचं तुम्हाला आता जो युट्यूबला मी एक वर्दी बॅच फ्री दिलेली आहे, 20 दिवस 20 मॅरेथॉन, ते आपल्या ऍप मध्ये फ्री आहे. युट्यूबला भेटत नसेल तर ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. हा, सर्व डेली क्लास असतात, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, सर्व गोष्टी अवेलेबल. हा, या फाउंडेशन बॅचेस आहेत, या सुरू आहेत. ज्याला झिरो पासून सुरुवात करायची असेल त्यांनी या बॅचेस लावू शकतात. गणिताची आहे, मराठीची आहे, बुद्धिमत्तेची आहे. तिन्ही पण विषय मी शिकवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काही कॉम्बो बॅच आहेत. गणित बुद्धिमत्ता पाहिजे असेल तर ती बॅच अवेलेबल आहे. गणित बुद्धिमत्ता मराठी पाहिजे ती सुद्धा बॅच अवेलेबल आहे. चला. आणि पीवायक्यू बॅच आलेली आहे, 3 वर्षाची पीवायक्यू. यामध्ये मी किती प्रश्न घेणार आहेत, 2900 प्लस प्रश्न या 3 वर्षामध्ये मी ऍड करणार आहे. ठीक आहे. आता ही बॅच सुरू आहे. रेकॉर्डेड बॅचेस आहे, कारण मला वेळ तेवढा भेटतोय त्यानुसार मी अपडेट करतोय. पण येणाऱ्या भरतीपर्यंत एक 45 डेज किंवा 50 डेज मध्ये तुम्हाला ही बॅच पूर्ण रेकॉर्डेड भेटेल. एक 7 का 8 टॉपिक झालेले आहेत. पुढे जाऊ. महत्वाचं टेस्ट सिरीज आहे. पोलीस भरती देत असाल तर या टेस्ट सिरीजचा पण काय करा, फायदा करा. तर बघा, आज आपण बघणार आहे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. यामध्ये मी 5 टाईपचे प्रश्न ऍड केलेले आहेत. आणि हे 5 टाईप तुला माहिती आहे की खूपदा विचारले जातात. आणि चक्रवाढ व्याज बिना सूत्राने, बरोबर आहे, बिना सूत्राने याआधी जी मी ट्रिक दिली होती त्या ट्रिकपेक्षा ही भन्नाट ट्रिक मी तुला दिलेली आहे. आणि प्रत्येकाने जो जो व्हिडिओ बघतोय त्याला ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं. आणि ह्या ट्रिकला नाव काय द्यायचं हे तुम्ही सांगायचं. ठीक आहे, हे तुमच्यावर सोडलंय. पहिला बघणार आहे चक्रवाढ व्याज कसा काढला जातो. त्यानंतर आपल्याला विचारतात रास कशी काढतात. मग बघा, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक देतात आणि मुद्दल विचारतात. आता यावर पोलीस भरतीचा प्रश्न मी ऍड केलेला आहे. त्यानंतर चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मुद्दल देतात आणि फरक विचारतात. कधी कधी फरक विचारतात आणि कधी कधी फरक मुद्दल देतात, फरक विचारतात आणि फरक आपल्याला काढायला सांगतात. आणि शेवटचा आपल्याला दर काढायला सांगतात. या 5 टाईपचे प्रश्न मी बघणार आहे. व्हिडिओ एकदम शांतपणे बघा. आधी पहिले तुम्हाला ट्रिक सांगेल काय करायचं. ठीक आहे, कोणताही सूत्र नाही. ओके, एकदम गावठी पद्धतीने बघा. थोडीशी एक बेसिक कन्सेप्ट सांगतो आणि तसंच आपल्याला करायचं आहे. कोणताही प्रश्न 2 वर्ष, काय म्हणलं मी, बघा 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज असेल. किती वर्षाचं, फक्त ना फक्त 2 वर्षाचं. तू म्हणशील मग 3 वर्ष चालतं काय करू, 4 वर्ष, धीर घे. ठीक आहे. आता ही तुला कशी वाटते बघ. बरोबर, एक एक स्टेपनी पुढे जायचं आहे. आपण काय बघत आहे, 2 वर्ष, बरोबर आहे, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय काढता यावं लागेल, पर्सेंटेज काढता यावं. ठीक आहे. मग बघा, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. ओके. मग आता आपल्याला कधी ते काय विचारतील, 2 वर्षाचं विचारतील, 3 वर्षाचं विचारतील, 4 वर्षाचं विचारतील, 5 वर्षाचं विचारतील, 6 वर्षाचं विचारतील, 7 वर्षाचं विचारतील, 8 वर्षाचं विचारतील, 9 वर्षाचं विचारतील, 10 वर्षाचं विचारतील, 12 विचारतील, 15 विचारतील, 1,00,000 विचारतील. काही देव. काय करायचं, समजा आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं, 2 वर्षाचं. मग काय करायचं बघा, या दोघांचा 2 वर्षाचं 2% दराने चक्रवाढ व्याज किती, या दोघांचा सुरुवातीला गुणाकार करायचा. बे के बे, बे दुनी 4. आणि मग या 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती, 4 होतो. पण या पॉईंट द्यायचा, पॉईंट नंतर आपल्याला 2 घरं पाहिजेत, पॉईंट नंतर आपल्याला 2 घरं पाहिजेत, म्हणून आपण काय दिलं, 0,4 दिलेला आहे. ठीक आहे. पुढे बघा, जर आपल्याला विचारलं 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज, 3% दराने चक्रवाढ व्याज. मग बे 3 के 3, 3 दोन्ही 6, इथं 6 लिहिलं, दशांश दिलं
आणि 3चा वर्ग किती 9, मग 2 घरं पाहिजेत म्हणून इथं 0,9 ठेवलं. चला पुढे बघा, आपल्याला समजा 4 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं, 4 वर्षाचं, सॉरी 4 वर्षांनी 4% 4% दराने व्याज विचारलं, 2 वर्षाचं 4% दराने दर दिलं, मग 4%, मग दोघांचा गुणाकार 4 एके 4, 4 दोन्ही 8 केलं, दशांश दिलं, 4चा वर्ग किती 16. बघा आता 0 द्यायची गरज आहे का नाही, आपल्याला इकडे 2 घरं पाहिजे. समजा आपल्याला 5% दर दिला, 5% दर 5% दिला असेल, मग 5 एके 5, 5 दोन्ही 10, इथं लिहिलं 10, दशांश दिलं, आणि 5चा वर्ग किती 25, इथं काय लिहिला 25 लिहिलेला आहे. हे आपल्याला काढता यावं फक्त. समजा आपल्याला 6% दर दिला, 6% दर दिला आणि 2 वर्ष मुदत दिली, मग 6 एके 6, 6 दोन्ही 12, इथं लिहिलं 12, दशांश दिलं, आणि 6चा वर्ग किती 6 6 36. आता प्रॉब्लेम कुठे येईल, आता प्रॉब्लेम कुठे येईल, समजा सर मला 10% दर दिला, 10%, ओके 10% दर दिला, मग 10 एके 10, 10 दोन्ही 20, इथं लिहिलं सर 20, यस लिहिलं. आता 10चा वर्ग किती आला 100 आला, 100 किती आला 100 आला. पण आता इथं कार्यक्रम झाला ना 100 आला, मी काय सांगितलं या बाजूला फक्त आपल्याला 2 घरं पाहिजेत, मग हा एक इकडे चिपकून द्या, म्हणजे 10% दराने आपल्याला रेट काय होणार आहे 21%. किती होणार आहे 21 होणार आहे, 21% होणार आहे. हे सर्व पर्सेंटेज मध्ये आलेले, हे सर्वच्या सर्व काय आहेत पर्सेंटेज मध्ये आलेले. सर हे काय डोक्यात गेलं नाही, मला तुझ्या डोक्यात गेलं नाही, बरोबर आहे, पण आता प्रश्नांमध्ये तुझ्या डोक्यात जाणार आहे. हे समजलं कसं केलं, 2 वर्ष दिलेत आणि हे पर्सेंटेज दिलेले आहेत. पर्सेंटेज आधी या दोघांचा गुणाकार करायचा, मग या टक्केचा वर्ग करायचा, दोघांचा गुणाकार करायचा, टक्केचा वर्ग करायचा, दोघांचा गुणाकार करायचा, टक्केचा वर्ग करायचा. बघा काय सांगितलं, बघा मुदत गुणिले दर, मुदत गुणिले दर करायचं आणि दशांश द्यायचं, आणि पुढे काय लिहायचं, या दराचा काय लिहायचा वर्ग लिहायचा. ओके, एवढं लक्षात राहील, या दराचा वर्ग लिहायचा, जस्ट लक्षात राहावं म्हणून इथं लिहिलेलं आहे. मुदत 2 वर्ष दिली, टक्के दिलं, दोघांचा गुणाकार. पुढं चला प्रकार 1 बघूया. बघा चक्रवाढ व्याज काढायला सांगतात, मग चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं, आपल्याला माहिती आहे सूत्र असतात, बुत्र असतात, तसं काहीच नाही. अरे विश्वास सरांनी पहिले रेशिओ मेथड शिकवली होती, त्यानंतर आपण काय दिली होती तुम्हाला फ्रॅक्शन मेथड दिली होती, त्यानंतर तुम्हाला पिरॅमिड मेथड दिली होती, आता ही पण मार्केटमध्ये आपणच आणलेली आहे. ठीक आहे, चलो आता हिची करा कॉपी. बरोबर, बघा काय म्हणतोय, 50,000 रुपये रकमेचे दसादसे 8% वार्षिक दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे. ठीक आहे, मग काढा. काय दिलं आपल्याला 50,000 दिले, 1 2 3 4, 8% दर दिलं 2 वर्ष, 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 एके 8, 8 दोन्ही 16, दशांश दिला, 8चा वर्ग किती 64, आणि व्याज दर विचारलं म्हणून छेदामध्ये काय घ्यायचं 100 घ्यायचं, छेदामध्ये काय घ्यायचं 100. मला सांग हा दशांश उडाला, छेदामध्ये 2 शून्य आलं, यस सर. बघ 1 2 1 2 1 2 1 2, कर गुणाकार, 5 चोक 20, हातचा आले 2, 6 पंचे 30 आणि 2 32, हातचा आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, हातचा आले 3, 5 एके 5, 6 7 8, किती आलं तुझं चक्रवाढ व्याज 83 20. मला सांग किती वेळ लागलं, किती वेळ लागलं, हे आलं तुझं चक्रवाढ व्याज. काढू ना बघ कोणतीही मेथड. काय केलं लक्षात आलं, पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला काय दिलं बघ, हा तुझ्याकडे असलेले प्रत्येक प्रश्न, हा पण ट्रिक कुठं लागू होते, फक्त ना फक्त 2 वर्षासाठी. काय केलं, आपल्याला जी मुद्दल दिली, जी रक्कम दिली ती लिहिली, किती दिली 50,000 दिली सर, गुणिले करायचं. हा आपल्याला काय काढायचं पर्सेंटेज मध्ये रेट, मग किती दिलं 8, 8 एके 8, 8 दोन्ही 16, इथं लिहिलं 16, 2 घरानंतर दशांश, 8चा वर्ग किती 64, आणि छेदामध्ये काय करायचं 100 लिहायचं 100. विश्वास सर 1 नंबर. दशांश उडालं, 2 शून्य वाढलं, 1 2 3 4, 1 2 3 4, गुणाकार करायचे. बघा 5 चोक 20, हातचा आले 2, 6 पंचे 30, 2 32, हातचा आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, हातचा आले 3, 5 एके 5, 5 3 8, किती आलं 83 20. पर्याय क्रमांक 4. ठोको लाईक बोलो हा. दुसरा प्रश्न बघा, 800 रुपयावरील 2 वर्षासाठी 5% वार्षिक दराने व्याज किती, म्हणजे चक्रवाढ व्याज किती, किती दिले आपल्याला 800 रुपये दिले, तेव्हा 800 रुपये दिले, गुणिले तर दोघांचा गुणाकार, 5 एके 5, 5 दोन्ही 10, दशांश, कशाचा वर्ग करायचे टक्केचा, 5चा वर्ग किती 25, छेदामध्ये काय येईल 100 येईल, छेदामध्ये काय येईल 100 येईल, दशांश उडा, हा दशांश उडाला, 2 शून्य वाढलं, मग 1 2 1 2, भाग जाईल कितीने 25 ने, हा 25 ने द्या, 25 4, 25 4 25 1, 4 एके 4, 4 दोन्ही 8, बघा 4 एके 4, 4 दोन्ही 8, बे एके बे, किती आलं 82 रुपये. पर्याय क्रमांक 3.
₹82 पर्याय क्रमांक 3. सांगा काय कठीण आहे? यापेक्षा सोपं काय आहे? यापेक्षा सोपं तुम्ही सांगा, तुम्ही बघितलं होतं का चक्रवाढ व्याज काढण्यासाठी? चलो, तिसरा प्रश्न काय म्हणतो, 10% वार्षिक दराने 2 वर्षासाठी ₹80,000 कर्ज घेतले तर किती व्याज होईल? ₹80,000 कर्ज घेतले तर किती व्याज होईल? सिंपल प्रश्न. 2 वर्ष दिलं आणि टक्के व्याज दिलं. किती आहे? 80,000 गुणिले 10%. 10 एके 10, 10 दुनी 20. 10 एके 10, 10 दुनी 20. दशांश दिलं. बघा आता हे दिले 10% 2 वर्ष. इथं लिहितो 10% 2 वर्ष. 10 एके 10, 10 दुनी 20 दशांश. 10चा वर्ग किती? 100. हा एक काय करावं लागेल? इकडे ऍड करावं लागेल. म्हणजे हा काय आला? हे काय आलं? 21. किती आलेला आहे? 21. 21.00. म्हणजे किती टक्के व्याज झाला? किती टक्के? 21. 21. ओके. मग इथं लिहिलं आपण काय लिहिलं? 21 लिहा. 21 आणि चक्रवाढ व्याज विचारलं म्हणून छेदामध्ये 100. छेदामध्ये 100. मग हा 2 शून्य गेलाय, हा 2 शून्य गेले, राहिले किती? 800 गुणिले 21. मग हे 2 शून्य जसंच्या तसं. 21 8 168. नाही, 8 एके 8, 8 एके 8, 8 दुनी 16. किती आलं? 16,800. पर्याय क्रमांक 2 हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे. याचे ऍज इट इज पीडीएफ आपल्या टेलिग्रामला सुद्धा अपलोड करतोय आणि प्रत्येकाला पुन्हा पुन्हा सांगतोय, टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, ज्यामध्ये आपण पोल सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न. चल, पहिला टाईप लक्षात आला. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढण्याची शॉर्टकट ट्रिक कशी वाटली? बरं वाटलं? ट्रिक कशी आहे तू इमानदारीने सांगायचं, तुझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करायच्या. ठीक आहे. हा, कुठं तुला दिसली मार्केटमध्ये सांगायचं, हा कॉपी केली, करा आता कॉपी बिंदास. बरोबर आहे. हा बघा, आपल्याला काय करतात? प्रकार देतात. प्रकार दुसऱ्यामध्ये रास विचारतात. आता रास म्हणजे काय असते? रास म्हणजे काय असते बघा? रास म्हणजे तुमचा चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज प्लस काय असते? मुद्दल असते. प्लस काय असते? मुद्दल असते. मग या दोघांची बेरीज करावी लागते. मग आपल्याला आधी चक्रवाढ मुद्दल ऑलरेडी दिलेले असते. चक्रवाढ व्याज काढा, मुद्दल त्याच्यात ऍड करा, झालं तुमचं कार्यक्रम फिट. चल बघ काय म्हणतो, 4% वार्षिक व्याज दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात ₹7,500 होते तर तर रास किती असेल? रास किती होईल? यस सर. मग आपल्याला काय काढायचे? आधी चक्रवाढ व्याज काढून घ्या. मी काय सांगितलं होतं? 7,500 जसंच्या तसं लिहिले गुणिले बघा 4 4 एके 4, 4 दुनी 8, दशांश दिला, 4चा वर्ग 16 आणि छेदामध्ये काय लिहिलं? 100 लिहिलं. आता सर दशांश उडवला दशांश. 2 घरं आहेत म्हणून 2 शून्य दिलं. सर हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालं. 25 3, 25 4, 4 दुने 0, 4 चोक 16. करा गुणाकार. 4 त्रिक 12, चाल 1, 4 त्रिक 12, 3 एके 3, 3 2 6. किती चक्रवाढ व्याज आलं? 612. पण आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलं का? नाही. आपल्याला काय विचारली? रास विचारली. रास. मग रास विचारली तर मुद्दल किती आहे? 7,500 आणि चक्रवाढ व्याज किती आला? 612. 2 1 6 5 11, चाल 1, हे आलं 8. किती आलं? 81. 81 12. पर्याय क्रमांक 4 का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक टाईप घेतलेले 5 टाईपचे प्रश्न घेतलेले, ट्रिक एकच वापरलेली आहे. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 2 वर्षाचं तुम्हाला जमलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय, सर 3 वर्षाचे एकदा होऊन जाऊ द्या. तर 3 वर्षाचेही तुमच्यासाठी आपण नक्की घेऊन येऊ. 3 वर्षाचं पण नक्की घेऊन येऊ. चला बघा, प्रकार 3 मध्ये येऊ. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक देतात व मुद्दल विचारतात. आता फरक दिला तर यावर मी तुमच्या पोलीस भरती 2024 ला पालघर जिल्ह्याला आलेला प्रश्न घेतलेला आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं, मी तुमच्यासाठी देईल. किती सेकंदात उत्तर आलं आणि तुम्ही बघा काय वाटते काय नाही. चला मग आपल्याला काय देतात बघा, काय म्हणतोय? 2 वर्षात 5% दराने एका विशिष्ट रकमेवर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक ₹20 आहे तर मुद्दल काढा. काय काढा? मुद्दल काढा. लक्षात घ्या, अशा वेळी ट्रिक काय आहे? ट्रिक तीच असणार आहे. ट्रिक काय असणार आहे? जे पर्सेंटेज दिलेले आहेत ना, 5% देऊ, 6% देऊ, 7% देऊ, 8% देऊ, त्याचा वर्ग करा. काय करा? वर्ग करा. दराचा काय करा? वर्ग करा. बस. मग बघा, दराचा वर्ग, दर किती आहे? 5% दर. किती आहे? 5% दर आहे. 5% दर. मग आता मला सांगा, 5% दर, 5चा वर्ग किती? 25. ओके. जो वर्ग 2 घरानंतर बघा, 2 घरानंतर दशांश द्या. काय करा? वर्ग, दराचा वर्ग करा, वर्ग करा आणि 2 घरानंतर 2 घरानंतर
घरानंतर दशांश द्या. काय द्या? दशांश. एवढं तर करू शकताय. दोनच स्टेप. मग बघा आपण काय केलं, 5चा वर्ग 2 घरानंतर दशांश केलं. किती केलं? 0.25 म्हणजे 0.25. 0.05 हा काय आला त्याचा, हाच काय असतो त्यातला फरक असतो. हाच काय असतो त्यातला फरक असतो. मग हा फरक आपल्याला किती रुपये दिला? 20 रुपये दिला. हा फरक किती रुपये दिला? 20 रुपये दिला. बघा 0.25 म्हणजे फरक किती दिला? 20 रुपये दिलेला आहे. किती दिलेले आहे? 20 रुपये. आपल्याला विचारलं काय? मुद्दल विचारली. मुद्दल काय असते? 100% असते. काय असते? 100%. मुद्दल बरोबर फरक किती दिला? 20 रुपये. हा किती आला? 0.25 आणि मुद्दल 100% असते म्हणून गुणिले काय करा? 100 करा. किंवा हा पॉईंट उडवला तरी पण आपल्याला तसं पण सोडवता येतंय, पण असं सोडवा. काय करा? जे फरक दिले तो वरती लिहा, जेवढा आपण फरक काढला तो छेदामध्ये लिहा. बघा पॉईंट उडाला, 2 शून्य वाढलं. मग 25 एके 25, 25 4, 25 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 1 2 3, त्याला 8,000 रुपये का असेल ती मुद्दल असणार आहे. 8,000 रुपये का असणार आहे? मुद्दल असणार आहे. पुढचा प्रश्न नसेल समजला, अजून एक प्रश्न बघा. काय म्हणतो बघा, 10% दराने 2 वर्षाचं सरळ व्याज रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ यातील वार्षिक चक्रवाढ व्याज यातील फरक 65 रुपये आहे. मग मला सांग 10% दर, आताच तुला मागितलं 10% दर. मग आता बघ, आता तू निघत तर 5चा वर्ग केला सर, 25 आला, ठीक आहे 2 घरानंतर. आता 10चा वर्ग केल्यावर कसं होईल? 10चा वर्ग केल्यावर कसं होईल? मग बघा काय सांगितलं, 10% दर. 10चा वर्ग कर. 10चा वर्ग किती आला? 100 आला. तुला काय म्हणलं मी? 2 घरानंतर दशांश दे. 2 घरानंतर दशांश दे म्हणजे माझा फरक किती आला? 1 रुपया. 1 बरोबर किती दिला? 65%. 1 बरोबर किती दिला? 65%. मला मुद्दल काढायचे आहे, मुद्दल. मग किती आहे फरक? 65. आणि माझा फरक किती आला? 1 गुणिले काय होईल? 100 होईल. बरोबर काय आला? 6500. पर्याय क्रमांक 4. मला सांगा हा प्रश्न सोडवायची गरज, पेन उचलायची गरज आहे का? पेन उचलायची गरज नाही, फक्त तुला पाहिजे प्रॅक्टिस. हा, आणि आता तुझ्या परीक्षेला काही बाणगुले म्हणतील परीक्षेला येत नाही प्रश्न, तर इथं बघ केळ्या, पालघर पोलीस भरती 2024 आता झालेल्या परीक्षेला आलेला प्रश्न तुझ्या ट्रिकनी सोडवता येतो का? दाखव. तर दाखवतो. पहिले तू सोडवायचा प्रयत्न कर, तुला जमतंय का? मी तर दाखवणारच आहे. ठीक आहे. आता काही ना काय का असे बोलतात माहिती का, त्यांना वाटते चला आम्हाला का नाही भेटले. करा कॉपी आता. बघा, एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? मी काय सांगितलं? फरक टक्के दिला. किती टक्के दिला? 5% दिला. 5% दिला. 5%. 5% म्हणजे किती रे? 5% म्हणजे 25, 5चा वर्ग 25, 2 घरानंतर दशांश. आपला फरक आला 0.25. त्यांनी फरक किती दिला? 250. आपल्याला काय विचारली? मुद्दल विचारली. विचारली ना मुद्दल. मुद्दल रक्कम विचारली. मला सांगा फरक त्यांनी किती दिला? 250. आपला किती आला? 0.25. मुद्दल विचारली म्हणून गुणिले काय करणार? 100. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढलं. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढलं. 25 एके 25, किती आलं? 1 लाख. 1 लाख. 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 1 हे आहे. याला म्हणतात कन्सेप्ट, याला म्हणतात मेहनत, याला म्हणतात प्रयत्न करणं. हा, अजून तुम्ही काय म्हणा, हा या ट्रिकला नाव द्यायचं आहे, कारण मी जेव्हा पण ही ट्रिक वापरेल माझ्या बॅच मध्ये, तेव्हा मी ह्या ट्रिकला तुम्ही नाव द्यायचं आहे. ट्रिकला नाव तुम्ही द्यायचं. पुढे जाऊ. बघा प्रकार 4, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मुद्दल देतात यातील फरक. मग आता फरक जर आपल्याला विचारलं, बरोबर, आतापर्यंत काय दिलं आपल्याला? फरक दिलं. आता जर फरक विचारलं तर काय करायचं? फरक दिलं तर काय करायचं? बघा, 250 म्हणते, 2,500 रुपये साध्या आणि चक्रवाढ व्याज. साध्या म्हणजे सरळ व्याज, साध्या लक्षात येत नसेल तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील 2 वर्षासाठी 4% दराने व्याजदराचा फरक किती? व्याजदराचा फरक किती असणार आहे? मग सेम आता आपल्याला 4% दर दिलं. काय दिलं? 4% दर. 4% दिलं. फरकाचा प्रश्न आला का जो टक्के दिलं त्याचा वर्ग म्हणजे तोतला फरक असतो. मग आता बघा किती आहे आपलं? 2,500 गुणिले 4चा वर्ग. 4चा वर्ग. 4चा वर्ग किती येईल? 16. आणि दशांश छेदामध्ये आता बघा फरक 2 वर्षासाठी विचारला. 2 वर्षासाठी विचारलं. मग छेदामध्ये काय करणार? आपल्याला फरक विचारला. छेदामध्ये काय करणार? 100 करणार. 100. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढले. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढले. भाग द्या. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट झालं. 25 एके 25 4, 4 एके 4 चोक 16.
₹4 का असेल, त्यातला फरक असेल, ₹4 का असणार, फरक असणार. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, डोसक्यावरून गेला असेल. आपल्याला काय दिला, आता फरक विचारला. मग फरक विचारला काय देऊ, आपल्याला मुद्दल देतात, फरक विचारतात. मग आपण काय करणार, जो टक्के दिला असतो त्याचा वर्ग म्हणजे फरक असतो. मग किती दिली मुद्दल, आपल्याला समजा मुद्दल दिलेली आहे 2500, गुणिले फरक किती आला 0.16 आणि छेदामध्ये 100. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढलं, 2 शून्य 2 शून्य कट झाले, 25 1 25 4 4 चोक 16, खतम. आता आपल्याला दर काढायला सांगतात, दर. ठीक आहे, दर. आता दर काढताना आपण काय करायचं, दर काढताना आपल्याला यामध्ये दोन गोष्टी देतात. काय देतात, एक आपल्याला टक्के देतात किंवा मुद्दल देतात. या दोन गोष्टी दिल्या तर आपल्याला दर काढणं एकदम इझी होतं आणि हा शेवटचा टाईप आहे. याची पण ट्रिक जबरदस्त आहे बघा. 2 वर्षाच्या शेवटी एका विशिष्ट दराने 2500 रुपये सरळ व्याज दर आणि चक्रवाढ व्याज यातील फरक ₹16 आहे, तर व्याजाचा दर काढा. आपल्याला फरक दिला आणि मुद्दल दिली, फरक दिला आणि मुद्दल दिली, तर आपल्याला काय काढायचे, दर काढायचा आहे. मग काहीच नाही बघा, आपल्याला जो दर दिला, फरक दिलेला आहे तो जसाच्या तसा लिहा आणि छेदामध्ये जी मुद्दल दिली ती जशीच्या तशी लिहा, जशीच्या तशी लिहा. आणि याला सरळ सरळ काय करायचे बाळा, तुला वर्गमुळात घ्यायचे. आता वर्गमुळात घ्यायचे म्हणजे का, 2 वर्षाचा आहे. मग बघा 16 जर बाहेर आले तर किती आलं 4 आणि 25 बाहेर आले तर किती झालं 50. 25 बाहेर 5चा वर्ग आणि 2 शून्याचं 1 शून्य. आणि तुला व्याजाचा दर विचारला म्हणून गुणिले काय कर 100 कर, गुणिले काय कर 100 कर. 0 0 कट झालं, 5 1 5 5 2 10 4 1 4 4 2 8% दर असेल तो को लाइक बोलो. मजा आ रहा है, समझ में आ रहा है, ऑनलाइन, यस सर. येईलच बघा. आता कधी कधी काय होईल बघा, आता तुम्हाला काय वाटेल, सर हे तर 4 ठीक आहे, पण कधी कधी भाग नाही गेला तर, ते पण घेतलेले बघ. काही बाणगुळ म्हणतील मग काय ना भाग नाही गेला तर, पुढे तर बघ सर्व घेतलेले आहेत बघा ना. 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक ₹72 आहे, तर दराची टक्केवारी किती असेल. आता बघ, तुला काय सांगितलं, जो दर दिलाय तो अंशामध्ये लिही आणि जी मुद्दल आहे ती छेदामध्ये लिही. ओके. आता तू म्हणशील सर हे कुठं बाहेर येते, याला वर्गमुळात घेतल्यावर बाहेर कुठे येते, तर थोडस डोसक्यावर भार द्यायचं. याला भाग जात असेल तर भाग द्या. 2ने भागलं, काय केलं, 2ने भागा, 2ने भागा, भागलं बघा. बे त्रिक 6 आणि बेसक 12, बेसक 12 आणि बे 25 50 आलं का रे. मग आता परत वर्गमूळ घ्या. मग आता हे जर बाहेर आलं 6 6 36 आणि हे आलं आपलं 50, मग टक्के विचारलं म्हणून गुणिले काय केलं 100 केलं. मग 100 केलं तर 50 एके 50 50 दोन्ही 100 6 के 6 6 दोन्ही 12. कसं वाटलं विश्वास सराची ट्रिक, कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. हा, चल पुढे. आता काही जण काय म्हणतील, सर ठीक आहे 2नी भाग गेला आणि मग भाग जाऊन पण आपलं वर्गमूळ आलं नाही तर, तसा प्रश्न मला पाठव. ठीक आहे, शोधून मला मनाने तयार करू नको, सरची मजाच घ्यावी तस करू नको, बरोबर आहे. बाप बनायला जाऊ नको, बाप बाप असतो. लक्षात, हा समजला असेल. बघा शेवटचा प्रश्न, 15,000 रुपये एकाच दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज सरळ व्याज यातील फरक एवढा आहे, तर दर काढा. मग जो फरक आहे तो काय करा, अंशामध्ये लिहा आणि हे काय करा 15,000 छेदामध्ये. सर भाग जात नाही, भाग जात नाही, मग 2नी भाग जात असेल 2नी भाग द्या. बघा बेचोक 8, बेचोक 8 आणि बेआठी 16 96, बेआठी 16. आता बघा 2नी भाग दिला तरी पण जात नाही. बेचोक 8, बेचोक 8, बेआठी. बघा जोपर्यंत वर्ग संख्या भेटत नाही तोपर्यंत भाग द्या, तुमचे पाडे पाडणं. बघा बेआठी 16 छेदामध्ये, बेसाती 14 आणि बेपंचे 10, बेसाती 14 बेपंचे 10, 2 शून्य आहे. परत भाग देईल बघा, बे दुनी 4 आणि बेचोक 8, परत बे के बे, बेचोक 8, काय चुकलं का, बेआठी 16, बे के बे, बे 2 4, बेचोक 8, बे के बे, बे 2 4, बे 3 बेचोक. किंवा किंवा ही वर्गसंख्या काय येत नाही, मला सांगा. समजा 96च आहे का फरक. भाग जात नाही म्हणजे ठीक आहे. जर आपण 2ने भाग दिला तर बे चोक 8 बेआठी 16
बेचोक 8, बेआठी 16, बेदुनी 4, बेचोक 8, बे एके बे, बेदुनी 4, भागत जात नाही, भागत जात नाही, कसं काय जात नाही? जात नाही, तर जावं तर लागेल, किंवा वार्षिक व्याजदर. ठीक आहे, आता हा प्रश्न थोडासा अडचणीचा भाग करायला लागेल. ठीक आहे, जर 16 ने भाग दिला तर 16 सक किती होतात? 6 6 36, 6 1 6, 6 1 6, 6 1 6. हा 16 ने भाग जातो ना रे. 16 96, 16 96. ठीक आहे, 16 96, 16 1 16. आता 16 ने याला भाग दिला तर 16 आणि 25, 15 आणि 25 किती होतात? 25 चा भाग जातो पूर्ण 250. ठीक आहे, हा किती आला? 2500 आलेला आहे. ठीक आहे, भाग देऊन बघा. हा 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 बघ. मग आता याला वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर हे किती येणार आहे? 4, आणि हे किती येणार आहे? 50. गुणिले काय करावं लागेल? 100. 50 एके 50, 50 दोन्ही 100, 4 एके 4, 4 दोन्ही. हो हो हो, पर्याय क्रमांक 1 चा असेल तुमचा योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणाल सर तर फसला, याची लागूच होईल ना. होते रे. ठीक आहे, थोडासा विचार करा. ठीक आहे, आपली बॅच आहे वर्दी बॅच. फीज एकदम कमी आहे. तू म्हणशील 399 लोकांनी तर फुकट दिली, 15 रुपयाला, 10 रुपयाला, 28 रुपयाला. तर ते त्यांचा प्रश्न आहे, माझं नाही. ठीक आहे, चालेल. ऍप डाउनलोड कर. काही अडचण आली तर हा नंबर आहे, नंबरवर हाय सर बाय सर असं करू नको. तुला काय अडचण आहे तेवढंच सांग, नाही तर तुला रिप्लाय भेटणार नाही. चलो. ठीक आहे, ह्या फाउंडेशन बॅचेस आहेत, त्या फाउंडेशन बॅचेसचा पण काय तर फायदा करून घे. ओके, हा महत्वाचं. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल बाळा, टेलिग्राम चॅनल जॉईन कर. ही सोल्युशन साईटची पीडीएफ मी काय करतो, या टेलिग्राम ग्रुपला टाकून देतो. ओके, आपल्या टेलिग्राम ग्रुपला काय करतो, टाकून देतो. ठीक आहे, आतापर्यंत बघ, अजून पण आता निघत तू बघितलं असेल किती पोल आता पोल पडत आहेत. ठीक आहे, पोल पडत आहेत. ओके, चल लक्षात. तर पोल पडत आहे, याचा फायदा घे जास्तीत जास्त. चालेल, आज थांबूया. आजच्यासाठी एवढंच. ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. 2 वर्षाची समजली असेल तर 3 वर्षाची पाहिजे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आज थांबू, आजच्यासाठी एवढंच. वंदे मातरम.